नमस्कार, पुन्हा एकदा या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज मी झणझणीत अशी चना बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवते। चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी रात्रभर एक मोठी वाटी चणे भिजवून घेतलेत आणि एक मोठा बटाटा त्याच्या फोड्या करून घेतल्यात। आता मी स्वच्छ धुवून घेतलेत हे चणे आणि त्याच्यामध्ये मी पाणी घेतले। चणे आहेत त्याच्यात थोडंसं वर पाणी घालायचे आणि हे बटाट्याच्या फोडी त्याच्यामध्ये घालून घेते आणि त्याची आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे। जास्त नाही शिट्ट्या काढायच्या, नाही तर त्याचा गाळ होईल। तर आपले चणे शिजतायत तोवर आपण याचा मसाला काढून घेऊया। तर इथे मी एक मोठा आकाराचा कांदा कापून घेतलाय, तो भाजून घेऊयात। आधी असाच अर्धा मिनिट भाजून घ्यायचा मंद आचेवर। तर एक अर्धा मिनिट भाजून झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचे आणि पुन्हा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे हा कांदा। तर कांदा भाजून झालाय, आता मी तो काढून घेते आणि सेम तव्यावर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे। तर इथे मी अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलंय। आता हे आपल्याला मंद आचेवर ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर इथे आपलं खोबरं भाजून तयार आहे। तर हे भाजलेलं खोबरं आणि भाजलेला कांदा आहे, त्याच्यात थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घालते। तुम्हाला हवं तर तुम्ही आल्याचा तुकडाही घालू शकता आणि हवी तर कोथिंबीरही थोडीशी वाटू शकता। तर आता मी हा वाटून घेते आणि फोडणी देऊन घेते। तर तेल मी इथे गरम केले 2 चमचे, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरी घालते, थोडीशी कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा घरगुती मसाला आहे, तुम्ही कोणताही वापरू शकता। तिखट आहे म्हणून हा मी थोडा कमी घातलाय। अर्धा चमचा लाल तिखट, हे थोडं कलरचंच आहे, तिखट नाही आहे। 1 चमचा कांदा लसूण मसाला। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला वाटत असेल फोडणी जळते तर गॅस बंद करूनही हलवू शकता। फक्त फोडणी व्यवस्थित आणि मस्त बसली पाहिजे, एकदम खमंग। आता हा जो वाटून घेतला होता मसाला तो आपण ह्याच्यामध्ये घालूयात। आता हा व्यवस्थित परतून घेतलाय आणि मी झाकण ठेवून मंद आचेवर अर्धा ते 1 मिनिट याला परतून घेणार आहे, फक्त मध्ये हलवणार आहे। तर बघा इथे मस्तपैकी मसाला परतून तयार आहे, याला तेलही सुटलंय। आता जे आपण चणे शिजवून घेतले होते, चणे बटाटे, ते ह्याच्यामध्ये घालूयात। मी पाण्यासकट घालणार आहे। तर आपले चणे व्यवस्थित शिजले गेले आहे आणि बटाटाही शिजला आहे। आता हे मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। तर इथे मी व्यवस्थित हे परतून घेतले। आता ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालते, मिक्स करून घेते। अजून थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे, अर्ध्या ग्लासला कमी आहे। तुम्हाला जर पातळ हवं असेल अजून तर तुम्ही अजून पातळ करू शकता, कारण हे गरम गरम भाकरीसोबत एकदम छान लागतं चुरून खायला। आमच्याकडे असंच खातात। तुम्हाला थोडी ग्रेव्ही ठेवायची असेल तर तुम्ही थोडं कमी पाणी घाला। आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात। जर तुम्हाला थोडं घट्ट बनवायचं असेल तर 2-3 चमचे एक्स्ट्रा चणे शिजवून ते मसाल्यासोबत वाटून टाका, अतिशय भन्नाट चव लागते। तर आता आपण याला एक उकळी काढून घेऊयात। तर मी इथे भन्नाट अशी एक उकळी काढून घेतली आहे। उकळी एकदम मस्त काढून घ्यायची, म्हणजे टेस्टही एकदम छान लागते। आता मी गॅस बंद करते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत खुश रहा।